जय श्री राधे कृष्ण. मित्रांनो, ही अद्भुत वाणी ऐकण्याच्या या प्रक्रियेत आपले विचार आणि भक्ती व्यक्त करताना खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधे कृष्ण अवश्य लिहा. तुमचा हा भाव आपल्या या सामूहिक यात्रेला अधिक ऊर्जावान आणि अद्भुत बनवेल. जेव्हा जीवनाच्या वाटेवर तू चालत असतोस तेव्हा एक वेळ अशी येते जिथे पाऊल पुढे टाकायला रस्ता असतो, पण सोबत चालायला कोणीही नसतं. मन थोडं घाबरतं, हृदय थोडं थांबतं आणि तू विचारतोस, मी एकटंच का? पण ऐक, हाच तो क्षण असतो जेव्हा परमात्मा तुला घडवत असतो. कारण जो गर्दीत चालतो तो फक्त प्रवास करतो, पण जो एकटा चालतो तो इतिहास घडवतो. एकटेपणा हा तुझा शत्रू नाही, तो तुझा गुरु आहे. तो तुला स्वतःशी भेट घडवतो, तुझ्या अंतर्मनातील शक्ती दाखवतो. म्हणून घाबरू नकोस, थांबू नकोस, कारण तुझा नशीब तुझ्या धाडसाची वाट पाहत आहे. आणि मग जीवन तुला वाईट काळ दाखवतं. असं वाटतं की सगळं काही तुटतंय, सगळं काही संपतंय. पण सत्य हे आहे की वाईट वेळ कधीच तोडण्यासाठी येत नाही, तो येतो तुला जागं करण्यासाठी, तुला घडवण्यासाठी. जसं सोनं अग्नीत तापल्यावरच अधिक चमकतं, तसंच तुझं आत्म्याचं तेजही संकटांमध्येच उजळतं. वाईट वेळ म्हणजे शेवट नाही, तो एक नवीन सुरुवातीचा संकेत असतो. आणि जेव्हा हा काळ सर्व काही हिरावून घेतो, जेव्हा आपलेही परके होतात आणि सोबत चालणारे दूर जातात, तेव्हा लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. कारण त्या गहन शांततेत, त्या एकांताच्या गाभाऱ्यात देव स्वतः तुझ्या सर्वात जवळ उभा असतो. एकटेपणा ही शिक्षा नाही, ती एक दैवी परीक्षा आहे, जिथे परमात्मा पाहतो तू स्वतःवर विश्वास ठेवतोस का की नाही. म्हणूनच त्या एकटेपणाला घाबरू नकोस, त्याला स्वीकार, कारण तिथेच तुला तुझं खरं रूप दिसेल. आणि त्या मार्गावर चालताना एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. तू फक्त तुझं कर्तव्य कर, पूर्ण मनाने, पूर्ण श्रद्धेने. फळाची चिंता करू नकोस, कारण जेव्हा तू निस्वार्थ भावाने कर्म करतोस तेव्हा फळ स्वतःहून तुझ्या पायाशी येतं. फळाच्या मोहात अडकला तर मन अशांत होतं, पण कर्मात रमला तर आत्मा शांत होतो. आणि या प्रवासात एक मोठा अडथळा येतो, मत्सर. दुसऱ्यांचं यश पाहून मनात हलकीशी आग पेटते. तो का पुढे गेला, मी का नाही, असा विचार येतो. पण हे लक्षात ठेव, दुसऱ्याचं यश तुझं अपयश नाही. मत्सर म्हणजे स्वतःच्या प्रकाशावर सावली टाकणं. तो तुझी ऊर्जा कमी करतो, तुझा आत्मविश्वास हरवतो. म्हणून जळू नकोस, प्रेरणा घे. ज्यांनी यश मिळवलं त्यांच्याकडून शिक, त्यांच्या संघर्षातून, त्यांच्या चिकटीतून बळ घे. कारण जेव्हा तू दुसऱ्यांच्या यशात आनंद शोधायला शिकतोस तेव्हा तुझं स्वतःचं यश जवळ येऊ लागतं. म्हणून उठ, पुढे चाल. एकटा असलास तरी चाल, वाईट काळ असला तरी चाल, कारण या सगळ्याच्या पलीकडे तुझं तेज, तुझं नशीब आणि तुझं खऱ्या अर्थाने घडलेलं रूप तुझी वाट पाहत आहे. आणि हे तेज जागं ठेवण्यासाठी, हे नशीब आपल्या हाताने घडवण्यासाठी एक गोष्ट अतिशय सूक्ष्मपणे समजून घ्यावी लागते माझ्या प्रिय आत्म्या. ती म्हणजे तुझा स्वतःचा मार्ग, तुझा स्वधर्म. कारण जेव्हा तू दुसऱ्यांच्या वाटेकडे पाहू लागतोस तेव्हा तुझं पाऊल डगमगू लागतं, तुझं मन संभ्रमात पडतं आणि हळूहळू तुझा आत्मविश्वास तुटू लागतो. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, स्वधर्मे निधनम श्रेयः. म्हणजेच आपल्या मार्गावर चालताना पडणंही श्रेष्ठ आहे, पण दुसऱ्याच्या मार्गावर चालत जगणं कधीच योग्य नाही. कारण दुसऱ्याचा मार्ग तुझ्यासाठी बनलेलाच नाही, तो त्याच्या अनुभवांनी, त्याच्या कर्मांनी, त्याच्या नियतीने घडवलेला आहे. आणि तुझा मार्ग तुझ्यासाठी आहे, तुझ्या आत्म्याच्या प्रवासासाठी आहे. म्हणून तुलना करू नकोस, कारण तुलना म्हणजे स्वतःच्या क्षमतेचा अपमान आहे. आणि जेव्हा तू ही तुलना सोडतोस तेव्हा हळूहळू तुला एक गूढ सत्य उमगायला लागतं की या जगात प्रत्येक आत्म्याचा प्रवास वेगळा आहे. कोणाचं यश लवकर येतं, कोणाचं उशिरा, कोणाचा मार्ग सरळ असतो, कोणाचा खडतर. पण याचा अर्थ असा नाही की कोणी पुढे आहे आणि कोणी मागे. प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार, आपल्या गतीने, आपल्या ध्येयाकडे चाललेला आहे. जसा आकाशातील प्रत्येक तारा स्वतःच्या वेळीच चमकतो, तसंच प्रत्येक माणूस आपल्या योग्य क्षणीच उजळतो. म्हणून दुसऱ्याच्या प्रकाशाकडे पाहून स्वतःच्या दिव्याला कमी समजू नकोस, कारण तुझा वेळही येणार आहे. फक्त चालत राहा. पण या चालण्यात, या प्रवासात सर्वात मोठं रणांगण बाहेर नाही, ते तुझ्या आत आहे.
तुझ्या मनात आहे. कारण मन जर स्थिर असेल तर कोणतीही वादळं तुला डगमगवू शकत नाहीत. पण मन जर अस्थिर असेल तर अगदी छोटासा वारा देखील तुला तोडून टाकू शकतो. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात, उद्धरेदात मनात मानम, म्हणजे स्वतःच्या मनाला उंचाव, त्याला खाली पडू देऊ नकोस. कारण नकारात्मक विचार हे अंधारासारखे असतात. ते हळूहळू सगळं प्रकाश गिळून टाकतात. आणि सकारात्मकता म्हणजे एक छोटासा दिवा, जो अंधार कितीही मोठा असला तरी त्याला हरवू शकतो. म्हणून आपल्या मनावर नियंत्रण ठेव, त्याला योग्य दिशेने ने. कारण जिथे तुझं मन जातं तिथेच तुझं जीवन घडतं. आणि जेव्हा तुझं मन स्थिर होतं, जेव्हा तू स्वतःच्या मार्गावर, स्वतःच्या गतीने, स्वतःच्या विश्वासाने चालायला शिकतोस, तेव्हा तुला हळूहळू कळायला लागतं की खऱ्या यशाचा अर्थ काय आहे. कारण जग तुला सांगेल की यश म्हणजे पैसा, प्रतिष्ठा, नाव, कीर्ती. पण हे सगळं मिळूनही जर तुझ्या मनात शांतता नसेल, समाधान नसेल, तर ते यश अपूर्ण आहे. खऱ्या अर्थाने यशस्वी तोच ज्याच्या मनात समाधान आहे, ज्याच्या आत्म्यात शांतता आहे, जो प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहू शकतो. कारण बाहेरचं वैभव क्षणभंगूर आहे, पण आतली शांती शाश्वत आहे. म्हणून माझ्या प्रिय आत्म्या, स्वतःचा मार्ग निवड, तुलना सोड, मनाला जिंक आणि यशाची खरी व्याख्या समजून घे. कारण जेव्हा हे चारही एकत्र येतात तेव्हा तुझं जीवन केवळ यशस्वी नाही तर दिव्य बनतं. आणि जेव्हा जीवन दिव्यतेकडे वळू लागतं तेव्हा आणखी एक सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी सत्य तुझ्यासमोर उभं राहतं, ते म्हणजे वेळ. कारण वेळ हीच ती अदृश्य शक्ती आहे जी कोणासाठीही थांबत नाही. ती ना श्रीमंतासाठी थांबते, ना गरिबासाठी, ना बलवानासाठी, ना दुर्बलासाठी. ती फक्त वाहत राहते, अगदी नदीसारखी. आणि जो या प्रवाहात जागृत राहतो तो आपलं जीवन घडवतो. पण जो निष्काळजी होतो तो संधी गमावतो. म्हणून प्रत्येक क्षणाला पकडायला शिक. कारण योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आणि दुर्लक्ष केलेला एक क्षण अनेक वर्षांची मेहनतही मागे ढकलू शकतो. वेळेचं मोल ओळख, कारण तीच खरी संपत्ती आहे जी एकदा निसटली की परत कधीच मिळत नाही. आणि वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी केवळ धावणं पुरेसं नसतं, तर योग्य दिशेने चालणं आवश्यक असतं. आणि ही दिशा मिळते धर्मातून. पण धर्म म्हणजे केवळ मंदिरात जाऊन पूजा करणं नाही किंवा काही विधी पार पाडणं नाही. धर्म म्हणजे तुझं आचरण, तुझे विचार, तुझं वागणं. जेव्हा तू सत्य बोलतोस, प्रामाणिकपणे वागतोस आणि कोणालाही त्रास न देता आपलं कर्तव्य पार पाडतोस, तेव्हाच तू खऱ्या अर्थाने धर्म पाळतोस. कारण धर्म बाहेर नसतो, तो तुझ्या प्रत्येक कृतीत असतो, प्रत्येक निर्णयात असतो. आणि जेव्हा तुझं आचरण शुद्ध होतं तेव्हा तुझं जीवन आपोआप योग्य मार्गावर चालू लागतं. आणि या योग्य मार्गावर चालताना जीवन तुला थांबून थांबून काही शिकवत राहतं, कधी आनंद देऊन तर कधी दुःख देऊन. कारण जीवन ही एक शाळा आहे जिथे प्रत्येक अनुभव हा एक धडा असतो. काही धडे आपल्याला हसवतात, काही रडवतात, पण प्रत्येक धडा आपल्याला घडवत असतो. जर तू प्रत्येक अनुभवाला स्वीकारलंस, त्यातून शिकण्याचा प्रयत्न केलास, तर हळूहळू तुला जाणवेल की जीवन किती सुंदर आहे. कारण मग तू फक्त जगत नाहीस, तर प्रत्येक क्षण समजून घेत जगत असतोस. आणि हाच खरा आनंद आहे. पण या सगळ्या प्रवासात, या शिकण्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे नाती. कारण माणूस कितीही मजबूत असला तरी नात्यांशिवाय त्याचं जीवन अपूर्ण असतं. पण नाती टिकवणं इतकं सोपं नसतं. कारण नाती केवळ शब्दांनी नाही तर विश्वासाने जुळतात. आणि एकदा हा विश्वास तुटला की नातं हळूहळू कोसळू लागतं. खोटेपणा, अपेक्षा आणि स्वार्थ हे नात्यांचे सर्वात मोठे शत्रू आहेत, जे हळूहळू त्या नात्याला आतून पोखरतात. म्हणून नात्यांमध्ये प्रामाणिक राहा, अपेक्षा कमी ठेवा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण खरी नाती तीच असतात जी कोणत्याही परिस्थितीत तुटत नाहीत, जी वेळेसोबत अधिक मजबूत होतात. म्हणून माझ्या प्रिय आत्म्या, वेळेचं मोल जाण, धर्माने जग, प्रत्येक अनुभवातून शिक आणि नात्यांना जप. कारण या 4 गोष्टी तुझं जीवन केवळ सुंदरच नाही तर अर्थपूर्ण बनवतात. आणि जेव्हा जीवन अर्थपूर्ण वाटू लागतं तेव्हा हळूहळू एक प्रश्न तुझ्या अंतर्मनात उमटतो, मी कोण आहे? कारण जोपर्यंत माणूस स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तो इतरांच्या आधारावर जगत राहतो. आणि दुसऱ्यांच्या आधारावर उभं असलेलं जीवन कधीच स्थिर नसतं.
म्हणून स्वतःला जाणून घे, स्वतःवर विश्वास ठेव, कारण आत्मविश्वास हीच ती मूळ शक्ती आहे जी तुला प्रत्येक वादळातून बाहेर काढते. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतोस तेव्हा तुला बाहेरच्या आधाराची गरज उरत नाही आणि हळूहळू तू आत्मनिर्भर बनतोस. कारण खरी ताकद बाहेर नाही, ती तुझ्या आत दडलेली आहे. पण या आत्मशक्तीच्या प्रवासात एक अशी गोष्ट आहे जी क्षणात सगळं बिघडवू शकते, ती म्हणजे राग. कारण राग हा अग्नीप्रमाणे असतो. तो दुसऱ्याला जाळण्याआधी स्वतःलाच भस्म करतो. रागाच्या भरात उच्चारलेले शब्द बाणासारखे असतात, जे एकदा सुटले की परत येत नाहीत, आणि ते जखम अशी देतात जी आयुष्यभर भरून येत नाही. म्हणून जेव्हा मनात क्रोध उसळतो तेव्हा उत्तर देण्याऐवजी शांत राहणं शिका. कारण शांतता ही कमजोरी नाही, ती सर्वात मोठी शक्ती आहे, जी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून वाचवते. आणि जेव्हा तू स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात एक नवी ताकद जागी होते, धैर्य आणि शिस्त. कारण स्वप्न सगळ्यांकडे असतात, पण ती पूर्ण करण्यासाठी धैर्य लागते आणि त्या मार्गावर टिकून राहण्यासाठी शिस्त लागते. धैर्य तुला सुरुवात करायला शिकवतं आणि शिस्त तुला शेवटपर्यंत घेऊन जाते. कारण अनेकदा अडचणी येतील, मन थकून जाईल, हार मानावीशी वाटेल, पण जो धैर्याने उभा राहतो आणि शिस्तीने पुढे चालत राहतो तोच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. आणि या सगळ्या प्रवासात, या संघर्षात मनावर काही जखमा होणं अपरिहार्य आहे. काही लोक दुखावतील, काही प्रसंग वेदना देतील, पण त्या वेदनांना मनात साठवून ठेवणं म्हणजे स्वतःलाच कैद करणं. म्हणून शिक क्षमा करायला. कारण क्षमा करणं म्हणजे विसरणं नाही, तर स्वतःला त्या वेदनेपासून मुक्त करणं आहे. जेव्हा तू माफ करतोस तेव्हा तुझं मन हलकं होतं, तुझ्या आत्म्याला शांती मिळते आणि तू पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतोस. म्हणून माझ्या प्रिय आत्म्या, स्वतःला ओळख, स्वतःवर विश्वास ठेव, रागावर नियंत्रण ठेव, धैर्य आणि शिस्त अंगीकार आणि क्षमेला आपल्या जीवनाचा भाग बनव. कारण जेव्हा या गुणांनी तुझं मन भरून जातं तेव्हा तुझं जीवन केवळ यशस्वी नाही, तर शांत, स्थिर आणि दिव्य बनतं. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आतल्या आवाजाला ऐकण्याची क्षमता वाढते. पण याच ठिकाणी एक सूक्ष्म संघर्ष सुरू होतो, आत्मविश्वासाचा आणि आत्मशंकेचा. कारण आत्मविश्वास तुला पुढे नेतो आणि आत्मशंका तुला थांबवते. अनेक वेळा माणूस अपयशामुळे नाही, तर स्वतःवरच्या शंकेमुळे हरतो. मी करू शकेन का, हा एकच विचार स्वप्नांच्या मुळावर घाव घालतो. पण लक्षात ठेव, आत्मविश्वास म्हणजे सर्व काही येतं असं नाही, तर जे काही येत नाही तेही शिकण्याची तयारी असणं. आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा यशाचं अर्ध काम तिथेच पूर्ण होतं. कारण मग तुझं प्रत्येक पाऊल ठाम होतं, प्रत्येक निर्णय स्पष्ट होतो. आणि हा आत्मविश्वास टिकवण्यासाठी फक्त विचार करणं पुरेसं नसतं आणि केवळ कृती करणंही पुरेसं नसतं. कारण विचार आणि कृती यांचा समतोलच यशाचा खरा पाया असतो. विचार नसलेली कृती दिशाहीन असते आणि कृती नसलेले विचार केवळ स्वप्न राहतात. म्हणून जे काही मनात येतं त्याला योग्य दिशेने ने. विचार कर, पण त्यात अडकू नकोस. कृती कर, पण विचार न करता धावू नकोस. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा तुझं जीवन योग्य मार्गावर पुढे सरकतं. पण या प्रवासात मनाला सतत ओढून धरणाऱ्या काही भावना असतात, ज्या तुझ्या आतल्या शांततेला भंग करतात. त्या म्हणजे मत्सर, राग, द्वेष. या भावना हळूहळू तुझ्या आत्म्याचा प्रकाश कमी करतात आणि तुला अशांत बनवतात. म्हणून या भावनांना ओळख, त्यांच्यापासून दूर राहायला शिक. कारण जिथे नकारात्मकता असते तिथे प्रगती थांबते आणि जिथे सकारात्मकता असते तिथे मार्ग आपोआप खुला होतो. जेव्हा तू मनात प्रेम, कृतज्ञता आणि समाधान भरतोस तेव्हा तुझं प्रत्येक पाऊल तुला यशाच्या जवळ नेतं. आणि या सगळ्या भावनांच्या ओघात जीवनातील सर्वात नाजूक गोष्ट म्हणजे नाती. कारण नाती जपणं हे कला आहे, पण ही कला तेव्हाच टिकते जेव्हा त्यात समज आणि संयम असतो. अनेकदा आपण अपेक्षा इतक्या वाढवतो की नात्यांवरच ओझं येतं, आणि जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा नाती तुटायला लागतात. म्हणून नात्यांमध्ये अपेक्षा कमी ठेव आणि स्वीकार जास्त ठेव. कारण खऱ्या नात्यांना शब्दांची नाही तर समजुतीची गरज असते, संयमाची गरज असते. आणि जे नाते या आधारावर उभं राहतं ते काळाच्या कोणत्याही वादळात तुटत नाही. म्हणून माझ्या प्रिय आत्म्या, आत्मविश्वास वाढव, आत्मशंका सोड,
विचार आणि कृती यांचा समतोल साध. नकारात्मक भावनांपासून स्वतःला मुक्त कर आणि नात्यांमध्ये समज व संयम ठेव, कारण हेच ते सूत्र आहेत जे तुझ्या जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध, सुंदर आणि स्थिर बनवतात. आणि जेव्हा हे सगळं तू अंतःकरणात उतरवतोस, तेव्हा हळूहळू तुला जीवनाचे काही कठोर पण अत्यंत सत्य नियम समजायला लागतात. असे नियम जे टाळता येत नाहीत, बदलता येत नाहीत, फक्त स्वीकारावे लागतात. कारण या सृष्टीत जे जन्माला आलं आहे त्याचा अंत निश्चित आहे. मृत्यू हा अटळ आहे आणि प्रत्येक कर्माचं फळही अटळ आहे. आज नाही तर उद्या, पण जे पेरलं जातं ते उगवतंच. आणि जे काही आज आपल्याजवळ आहे, संपत्ती, नाती, यश, दुःख, यापैकी काहीही कायमचं नाही. सगळं काही क्षणभंगूर आहे. म्हणून या सत्याला घाबरू नकोस, त्याला स्वीकार. कारण जेव्हा तू या सत्याला स्वीकारतोस तेव्हा तुझ्या मनातील भीती हळूहळू नाहीशी होते आणि तू अधिक मोकळेपणाने, अधिक सजगपणे जगायला लागतोस. आणि या स्वीकारानंतर तुला वेळेचं आणि परिस्थितीचं चक्रही स्पष्ट दिसायला लागतं. कारण वेळ कधीच स्थिर राहत नाही, तो सतत बदलत राहतो. आणि त्यासोबत माणसंही बदलतात, परिस्थितीही बदलते. आज जे आहे ते उद्या नसणार आणि जे उद्या असेल ते आज नव्हतं. म्हणून जो माणूस या बदलाला स्वीकारतो तो पुढे जातो, पण जो त्याच जागी अडकून राहतो तो मागे पडतो. म्हणून बदलाला विरोध करू नकोस, त्याला समजून घे. त्याच्यासोबत स्वतःलाही बदलायला शिक. कारण जीवनात स्थिर राहणं म्हणजे खरं तर मागे जाणं आहे. आणि जेव्हा तू या बदलांमध्ये स्वतःला हरवू देत नाहीस, तेव्हा तुला जाणवतं की तुझं जीवन घडवण्याची खरी जबाबदारी तुझीच आहे. देव तुला मार्ग दाखवतो, संकेत देतो, पण चालायचं तुलाच असतं. निर्णय तुलाच घ्यावे लागतात, मेहनत तुलाच करावी लागते. कारण नशीब लिहिण्याचं लेखणी जरी परमात्म्याच्या हाती असली तरी शाई तुझ्या कर्मांचीच असते. म्हणून कोणालाही दोष देऊ नकोस, परिस्थितीला नाही, नशिबाला नाही. कारण तुझं जीवन घडवण्याची ताकद तुझ्याच आत आहे, फक्त ती ओळखायला हवी. आणि शेवटी या संपूर्ण प्रवासाचा एक सुंदर, शांत आणि गूढ असा सार तुझ्या मनात उमटतो की जीवन म्हणजे एक प्रवास आहे जो संयमाने चालायचा आहे, प्रेमाने सजवायचा आहे, कर्माने घडवायचा आहे, आत्मविश्वासाने उभा करायचा आहे आणि सकारात्मक विचारांनी उजळवायचा आहे. कारण बाहेरचं जग कधीच पूर्ण नाही, कधीच कायमचं नाही, पण आतलं जग, तुझं मन, तुझा आत्मा, इथेच खरा आनंद दडलेला आहे. म्हणून बाहेर शोधू नकोस, आत डोकाव. कारण ज्याला तू आयुष्यभर बाहेर शोधतोस तो आनंद, ती शांती, ते समाधान, सगळं काही तुझ्या आतच आहे. जय श्रीकृष्ण, जय श्री राधे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करून आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचे भाव लिहा.